हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूनं जगावर खूप खूप प्रेम केलं आणि जगावर प्रेम करून आम्हाला पित्या परमेश्वराचं प्रेम आम्हाला दिलं. आम्हाला काय दाखवलं प्रभूनं? येशूनं हे दाखवलं का पिता परमेश्वर खूप प्रेमळ आहे आणि म्हणून त्या प्रेमाखातीर प्रभूने येशूने आपलं सर्वस्व समर्पण केलं. सर्वस्व म्हणजे एवढं सहन केलं त्यांनी, एवढं सहन केलं की त्याला बेहाल केले, मारून टाकले, त्याची बेहाल केले. त्याचं रूप बेढप झालं आणि त्याला कोणी ओळखू शकत नव्हते, एवढं बेढप रूप झालं. आणि असं बेढप रूप झालं तरी येशूनं कधी पित्याचं प्रेम कमी होऊ नाही दिलं, कधीच नाही. प्रेम, एवढं प्रेम, महान प्रेम आम्हा सर्वांना माहीत आहे की येशूला मारून टाकले, त्याला इजा झाल्या, त्याला खिचले, त्याच्यावर थुकले, त्याला अपमान केले, तरी त्याने हो शब्द नाही म्हटलं. आणि तो अंतःकरणामध्ये हेच पाहत होता की मला ह्या लोकांचं क्षमा करणे आहे, या लोकांना क्षमा करणे आहे, मला ह्या लोकांवर प्रेम करणे आहे आणि मला या सर्व लोकांना म्हणजे वाचवणे आहे, जगाला वाचवणे आहे. आणि मी जगाला वाचवण्यासाठी पित्या परमेश्वरानं मला इथं पाठवलेलं आहे. तर म्हणून अशा प्रकारे प्रियजन हो, येशूनं खूप खूप प्रेम केलं आणि ह्या प्रेमामध्ये आम्हाला पित्या परमेश्वराचं प्रेम दाखवून दिलं. येशूच्या दुःखामध्ये दुःख सहन करून सुद्धा त्याने आम्हाला देवाचं प्रेम कधी कमी होऊन दिलं नाही. आम्ही याच्यामध्ये वाचतो, यशायाचा ग्रंथ अध्याय 52 ओवी 14 मध्ये वाचतो, काय लिहिलेलं आहे? ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले, त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहऱ्यासारखा नव्हता. हालेलुया. कधी? जेव्हा त्याला मारून टाकलं, जेव्हा त्याला एवढा त्रास झाला, एवढे दुःख झालं, खिचून मारून, चापकानं मारून, काट्याचा मुकुट टोचून, त्याचं रक्त बंबाळ होऊन कसा झाला तो, कसा दिसत होता? मानवाचा चेहऱ्यासारखा चेहरा नाही राहिला होता त्याला. एखाद्याचा कधी कधी ऍक्सिडेंट होते नाही का, ऍक्सिडेंट झाल्यावर भयानक ऍक्सिडेंट, मग त्याचा चेहरा पाहूशा नाही वाटत आणि चेहरा ओळखूच नाही येत, एवढा घायाळ होऊन जाते. तर अशा प्रकारे वचन सांगत आहे, त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहऱ्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या स्वरूपासारखे नव्हते, इतका तो विरूप झाला. एवढा तरी एवढा विरूप होतपर्यंत येशूच्या मनामध्ये काय होतं? येशूच्या मनामध्ये एकच गोष्ट होती. कोणती? मी ह्या जगावर प्रेम केलं पाहिजे, मी पित्या परमेश्वराचं प्रेम या लोकांना दिलं पाहिजे आणि मी या लोकांना क्षमा केली पाहिजे आणि मी यांना पापापासून वाचवलं पाहिजे. तर ह्या पापापासून वाचवण्यासाठी त्याने एवढं दुःख सहन केलं. आणि येशूने देवाचं प्रेम आम्हाला दिलं. कारण काय? देव कसा आहे? प्रेम आहे. देव कसा आहे? प्रेम आहे. देव प्रेम आहे. आम्ही योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 ओवी 8 मध्ये वाचतो, देव प्रेम आहे, देव प्रेम आहे आणि ते प्रेम येशू आम्हाला देण्यासाठी आला, आम्हाला दाखवण्यासाठी. मग येशूवर दुःख आलं तरी देवाचं प्रेम कमी नाही होऊ दिलं. त्याला मारून टाकलं तरी त्याचं देवाचं प्रेम तो कमी नाही होऊ दिला. त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घातला, काट्याचा मुकुट घातला. हे येशूचं डोकं कसं होतं? येशूच्या डोक्यामध्ये, येशूच्या मनामध्ये, येशूच्या दिमागामध्ये काय होतं? आमच्याविषयी प्रेम, आमच्याविषयी, जगाविषयी प्रेम. आणि त्या डोक्यामध्ये काय केलं याने? काट्याचा मुकुट टोचला. जिथं प्रेम होतं तिथं काट्याचा मुकुट टाकून काय दिलं त्याला? दुःख दिलं. परंतु ह्या दुःखामुळे येशूचं प्रेम कमी झालं का? नाही. त्यांनी कमी नाही होऊ दिलं, कमी होऊच नाही दिला. किती त्याला मारले तरी
कधी कधी काय करतो आम्ही प्रेम करतो नाही का, एक दुसऱ्यावर प्रेम करतो, पती पत्नी एक दुसऱ्यावर प्रेम करते नाही का, प्रेम करतो. मग एखाद्याला काहीतरी बोललं, मग त्या बोलल्यामुळे मग आमचं प्रेम कमी होते का? कमी होते का? होते नाही का. आम्ही मग जेव्हा वापस झगडा करतो तेव्हा मग काय होते? कमी होऊन जाते नाही का. समजा बाईनं पत्नीनं काहीतरी म्हणलं, काहीतरी बोलला, समजा पेऊन आला म्हणा किंवा काहीतरी काय केलं, ते बोलल्यानंतर मग काय होतं, याला पतीला काय होते? दुःख होते ना. टोचून बोलला किंवा काहीतरी बोलला, पतीला काय होते? दुःख होते. आणि दुःख झाल्यानंतर मग ते पती कसा स्वीकार करते? जर सहन करत असेल तर काय करते? प्रेम करत असेल, सहन करत असेल तर क्षमा करणार, तिला क्षमा करणार नाही का. जर सहन नाही तर प्रेम करत नसेल तर उलट तो मला सांगणारी कोण, अशा प्रकारे. मग प्रेम काय झालं? मग प्रेम राहिलं का? नाही राहिलं. येशूनं तसं नाही केलं. येशूनं तसं नाही केलं. येशूच्या मनामध्ये खूप प्रेम होतं, डोक्यामध्ये खूप प्रेम होतं, अंतःकरणामध्ये खूप प्रेम होतं. म्हणून त्यांनी त्याला मारून टाकलं तरी, त्याच्या डोक्यामध्ये काठ्याचा मुकुट घातला तरी, त्याचं रक्तबंबाळ त्याला केलं तरी त्याच्यामधलं कधीही प्रेम कमी नाही झालं. आणि म्हणून प्रेम कमी नाही झालं म्हणून त्याने हू शब्द नाही म्हणला. त्याने हे दुःख पाहिलंच नाही. काय पाहिला? मला फक्त या लोकांना काय करणे आहे? प्रेम करणे आहे. या लोकांना काय करणे आहे? वाचवणे आहे. या लोकांना काय करणे आहे? क्षमा करणे आहे. या लोकांना, ह्या जगाला काय करणे आहे? मुक्ती देणे आहे. हेच पाहत होता. म्हणून आम्हाला सुद्धा एक शिकण्याला एक गोष्ट आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, की आम्ही जेव्हा प्रेम करतो तेव्हा प्रेम नसतं. एखाद्याने काय बोललं म्हणून मी माझं प्रेम कशाला कमी होऊ द्यायचं, माझं अंतकरण कशाला घाणेरडं करायचं, माझं मन कशाला घाणेरडं करायचं. जे देवाचं प्रेम आहे ते आपण सहन करून देवाचं प्रेम टिकवून ठेवावं. देवाचं प्रेम टिकवून ठेवावं. येशूने काय केलं? आपल्या मनाने आमच्याशी प्रेम केलं. येशूनं आपल्या हातापायाने चालून, आम्हाला पकडून, आम्हाला स्पर्श करून, आम्हाला बरं करून हातानं काय केलं? प्रेम केलं. आणि त्या हाताला काय केले? खिड्यानं मारले. ज्या हाताने प्रेम केलं त्या हाताला खिड्यानं मारले. आणि जेव्हा खिड्यानं मारलं किती दुःख झालं असेल? हे प्रेम करणारे हात किती दुःख भरलं असेल त्याच्यामध्ये, तरी येशूने ते दुःख सहन केलं. कशासाठी? की प्रेम कमी होऊ नये म्हणून. प्रेम कमी होऊ नये म्हणून त्याच्या खुशीमध्ये भाला पोसकला. खुशी म्हणजे काय? हृदय म्हणजे काय? प्रेमानं भरलेलं एक हृदय. प्रेम कुठून निर्माण होते? हृदयातून प्रेम निर्माण होते. आणि त्या हृदयातलं प्रेम आम्हाला दिसते. कसं दिसते? माझ्या हृदयामध्ये किती प्रेम आहे ते तुम्हाला कुठं दिसते? माझ्या चेहऱ्यावर दिसते है ना. माझ्या हृदयामध्ये तुमच्यासाठी किती प्रेम आहे तेव्हा माझ्या मुखातून दिसते है ना. आता लहान पोरं येतात माझ्याकडे नाही का, येतात नाही का, मला त्याच्याकडे प्रेम आहे, प्रेम आहे म्हणून काय करतो मी? त्याच्याशी हसून बोलतो. हसून बोलल्यानंतर काय होते? माझ्या हृदयातलं प्रेम त्या पोरांना दिसते. फादर प्रेम करत आहे, फादर आमच्यावर प्रेम करते, अशा प्रकारे. तर ते आमच्या हृदयाचं प्रेम आमच्या चेहऱ्यावरून दिसते. येशूला सुद्धा हृदय होतं आणि ते हृदय अति प्रेमाळ हृदय, अति प्रेमाचं हृदय. त्याच्या हृदयामध्ये संपूर्ण जगासाठी प्रेम. आम्ही दयेचा येशूची प्रार्थना करतो ना, येशू दया करतो आमच्यावर. कुठून? त्याच्या हृदयातून आमच्यावर प्रेम करतो, आम्हावर दया करतो. म्हणून आम्हाला त्याचं प्रेम ओळखणे आहे. म्हणून येशूनं त्याच्या हृदयातलं प्रेम कधी कमी नाही होऊ दिलं. आणि म्हणून त्याने प्रेमच केलं. तर अशा प्रकारे येशूने एवढं दुःख का म्हणून सहन केलं? प्रेमापायी त्याने आमच्यावर प्रेम केलं म्हणून त्याने दुःख सहन केलं. आणि प्रेम दुःखामुळं कमी होऊ शकत नाही असं येशूनं साबित करून दिलं. आम्हाला दुःख आलं तरी प्रेम कमी नाही होणार, कमी नाही झालं पाहिजे. आम्ही कधी कधी काय म्हणतो? किती सहन करते,
चुपचाप राहिली. हे ऐकत असाव तरी काही थांबाचं कामच नाही. मग मी घेतली, मग एका नाही का, मग तिची चांगलीच काढली, नाही का, असं म्हणतो आपण, नाही का. कधी कधी चांगलीच काढली, कधी कधी एकाएकी नाही, मस्त शिवा घेतल्यावर, नाही का, मस्त त्रास दिल्यावर, नाही का. म्हणजे ऐकली किती वेळ ऐकली, 1 तास 2 तास, नाही का, ऐकली. मग 2 तासाच्या नंतर काय झालं, आपण उलटून गेलो, नाही का. म्हणजे मग प्रेम कुठं गेलं, खतम झालं. येशूनं तसं होऊ दिलं का, येशूनं असं म्हणलं का, सहन केलं, पुष्कळ सहन केलं. का करते, सहन केलं. इथंही मारले, तिथंही मारले, डोक्याला मारले, हाताला मारले. का करते माणसानं, सहन झालं नाही तर मग मी वापस असं म्हणलं का येशूनं, बिलकुल नाही. त्यानं बिलकुल शेवटपर्यंत सहन केलं. म्हणजे सहन. आम्ही म्हणतो नाही का कधी कधी, का झालं झगडा, काय मस्त झगडा, अरे का करते रोज असंच ऐकलं, मग मी सहन नाही झालं, मग मी दिलो बत्ती. म्हणजे नष्ट झाला, गेला. जेवढं सहन केला, 2 तास 3 तास 4 तास सहन केला, शेवटी गेला का नाही पाण्यात. आणि तेच पुन्हा थोड्या वेळ सहन केला असता तर अमर झाला असता, नाही का. तर येशू आम्हाला ते शिकवत आहे. येशूच्या या मरणाने, दुःखाने काय शिकवत आहे की आम्ही एवढं प्रेम केलं पाहिजे की त्या प्रेमाला सीमा नाही राहिला पाहिजे. प्रेमाला सीमा नाही. आम्ही समुद्राला सीमा नाही म्हणतो, नाही का. आणि म्हणून आपण येशू आमच्यावर किती प्रेम करते आम्ही पाहतो. समुद्रापेक्षा जास्त, समुद्रापेक्षा खोल आणि आकाशापेक्षा उंच असं महान प्रेम येशूने आम्हावर केलं. तर अशा प्रकारे आम्ही सुद्धा येशूवर प्रेम केलं पाहिजे. हालेलुया.